नमस्कार, मी नीता पगार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण सिंग्युलर अँड प्लुरल हे कसं चेंजेस करायचं हे शिकत आहोत. मी छोटे छोटे व्हिडिओ बनवते जेणेकरून तुम्हाला ते खूप चांगल्या प्रकारे समजेल आणि तुमच्या लक्षात येईल आणि प्रत्येक रूल प्रमाणे आपण स्टेप बाय स्टेप शिकत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये पुढचे 2 आपण रूल बघूया. सिंग्युलर नाउनचा प्लुरल मध्ये कसं चेंजेस करायचं ते. आता आपला पुढचा हा रूल आहे बाय चेंजिंग द वॉवेल्स इन द मिडल ऑर फॉर्मिंग ऑफ अ न्यू वर्ड. म्हणजे जे मिडलला वॉवेल आलेले असतात त्यामध्ये चेंजेस होतात प्लुरल मध्ये आणि नवीन वर्ड तयार होतो. ते कसं ते आपण एक्झाम्पल मधनं शिकूया. पण त्याआधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्हाला वॉवेल्स माहिती आहे का? तर आपल्या ग्रामर मध्ये इंग्लिश मध्ये वॉवेल्स ही 5 आहेत. कोणती कोणती? ए, ई, आय, ओ, यू ही काय आहे? वॉवेल्स आहे. ज्यांना कोणाला लक्षात आलं नसेल तर त्यांना आता ते समजेल. मग ही वॉवेल्स जर मिडलला आलेली असेल तर ते चेंजेस होतात प्लुरल मध्ये आणि नवीन वर्ड तयार होतो. आता ती कशी ते आपण एक्झाम्पल मधनं शिकूया म्हणजे ती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. फूट, FOOT, फूट. आता इथे कोणता वॉवेल आलेला आहे? ओ हा वॉवेल आलेला आहे. आता ह्या ओ च्या ऐवजी इथे काय झाला? EE. फूट, फीट. फूट हे काय झालं? सिंग्युलर नाउन. त्याचं प्लुरल नाउन काय झालं? फीट. समजलं? गुड्स O आलेला आहे म्हणजेच हा वॉवेल आलेला आहे. त्याचं प्लुरल मध्ये GEESE गिफ्ट्स. आणि लक्षात पुढचा वर्ड टूथ, TOOTH, टूथ. इथेही हा ओ हा वॉवेल आलेला आहे. याचं काय झालं? टीथ. टूथ हे सिंग्युलर नाउन आणि टीथ हे प्लुरल नाउन. आले लक्षात? आता आपण नेक्स्ट वर्ड बघूया. ऑक्स, OX, ऑक्स. त्याचं काय झालं? ऑक्सेन. आलं लक्षात? चाइल्ड, CHILD, चाइल्ड हे आहे सिंग्युलर नाउन. त्याचं प्लुरल मध्ये CHILDREN, चिल्ड्रन. चाइल्ड, चिल्ड्रन. सिंग्युलर, प्लुरल. आलं लक्षात? मॅन, MAN, मॅन. आता इथे कोणता वॉवेल आलेला आहे? ए. आणि त्याचं काय झालं? एचा काय झालं चेंजेस इथे? ई. मॅन, मेन. मॅन, मेन. आलं लक्षात? आता ही आपण काय केलं? सिंग्युलरचा प्लुरल. हा आपला कोणता रूल होता? 6th रूल. फक्त वॉवेल्स आहे ती चेंजेस करायची आणि ते डायरेक्ट नवीन वर्ड तयार होतो. मागच्या ज्या व्हिडिओ मध्ये बघितलं की त्या वर्डच्या एंडिंगला आपण एस लावतो किंवा ES लावतो. F असेल किंवा FE असेल तर VES लावतो किंवा IES लावतो. या प्रकारचे रूल्स आपण शिकलो. तर इथे थोडासा आपल्याला डिफरंट रूल शिकायला मिळाला. पण तोही अत्यंत इझी आहे. जर वॉवेल्स लक्षात आली तर त्यावरून आपल्याला ही वर्ड आपोआप लक्षात येईल का सिंग्युलरचं प्लुरल कसं करायचं. आता एक लास्ट रूल ह्या व्हिडिओ मधला आपण शेवटचा रूल बघूया. आता आपण नेक्स्ट रूल बघूया. सम इरेग्युलर प्लुरल्स. अनालिसिस, अनालायझेस. आता हे अनालिसिस हे काय आहे? सिंग्युलर नाउन आहे. त्याचं प्लुरल मध्ये काय झालं? अनालायझेस. आता इथे SIS चं इथे काय झालं? SES. समजलं? IS चं ES झालं. फॉर्म्युला, फॉर्म्युले. एक फॉर्म्युला असेल तर आपण फॉर्म्युला म्हणतो. एकापेक्षा जास्त असतील तर काय म्हणणार आपण? फॉर्म्युले. फॉर्म्युला, फॉर्म्युले. सिंग्युलर, प्लुरल. आलं लक्षात? नेक्स्ट इंडेक्स, इंडायसेस. 1 इंडेक्स त्याच्यापेक्षा जास्त असतील तर इंडायसेस. आलं लक्षात? आता सिंग्युलर मध्ये ऍक्सिस, ऍक्सिस. आलं लक्षात? नेक्स्ट वर्ड रेडियस, रेडिया. पुढचा वर्ड आहे बेसिस, बेसिस. सिंग्युलर मध्ये बेसिस, प्लुरल मध्ये बेसिस. ही काही इरेग्युलर आपण वर्ड्स बघितले प्लुरल फॉर्म मध्ये. आलं लक्षात? आता अशी काही वर्ड्स असतात की त्याचं सिंग्युलरचं प्लुरल फॉर्म मध्ये करताना कुठलेही चेंजेस होत नाही.
सिंग्युलर आणि प्लुरल हे दोन्ही नाउन सेम असतात. आता ती वर्ड कोणती कोणती तर ते आपण बघूया. शीप, SHEEP, शीप, त्याचं प्लुरल मध्ये शीप. डिअर, त्याचे कुठलाही चेंजेस होणार नाही, डिअर. शीप, शीप. डिअर, डिअर. एअरक्राफ्ट, एअरक्राफ्ट. म्हणजे सिंग्युलर मध्येही एअरक्राफ्ट आणि प्लुरल मध्येही एअरक्राफ्ट. हेअर, हेअर, दोन्हीही सेम असतात. फिश, वन फिश, मेनी फिश, दोन्हीही आपण सेम. इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन. आलं लक्षात? म्हणजे आता ह्या काही वर्ड मध्ये बघितलं की प्लुरल फॉर्म मध्ये तिथे कुठलेही चेंजेस होत नाही. तर आपण सिंग्युलर नाउनचं प्लुरल मध्ये चेंजेस करताना कोणते कोणते रूल्स असतात, कसे कसे चेंजेस होतात हे आपण 3 व्हिडिओमधनं आपण व्यवस्थित रूल्स प्रमाणे एक छान प्रकारे शिकलेलो आहोत. आणि हे रूल्स जर तुम्ही लक्षात ठेवली तर कुठलंही वर्ड्स आलं तर ते तुम्हाला त्याचं प्लुरल फॉर्म मध्ये चेंजेस करताना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आणि बारीक बारीक सगळे रूल्स तुम्हाला सांगून सिंग्युलर आणि प्लुरल हे डिटेलमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला खात्री आहे की ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असेल. आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे सांगायला, कमेंट्स करून सांगायला मला विसरू नका. आणि व्हिडिओ लाईक करून शेअर करा.